नमस्कार. चला तर मग समजून घेऊया की शतकानुशतके वेगवेगळ्या साम्राज्यांनी आणि आंतरराष्ट्रीय करारांनी या पवित्र भूमीच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीला कसा आकार दिला. आपण इथे शाही प्रशासनाचं स्वरूप आणि त्याचा तिथल्या लोकांवर काय परिणाम झाला याचा सखोल अभ्यास करणार आहोत. ही टाईमलाईन बघितली की एक गोष्ट स्पष्ट होते. हा प्रदेश फक्त साम्राज्यांच्या बदलांचा साक्षीदार नाही, तर प्रत्येक सत्तांतराने इथल्या प्रशासनात आणि समाजात मोठे बदल घडवले. प्रत्येक साम्राज्याची स्वतःची एक शासन पद्धत होती आणि त्याचा परिणाम इथल्या लोकांच्या जीवनावर आणि भविष्यात होणाऱ्या संघर्षावर झाला. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सर्वात आधी आपण ऑटोमन साम्राज्याच्या दीर्घकालीन प्रशासकीय मॉडेलवर नजर टाकू. त्यानंतर ब्रिटिश मॅन्डेटच्या काळात काय धोरणात्मक बदल झाले ते पाहू आणि शेवटी आधुनिक राज्याच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास आणि त्यामागील आंतरराष्ट्रीय करारांचं विश्लेषण करू. चला सुरुवात करूया ऑटोमन युगापासून. 4 शतकं म्हणजे खूप मोठा काळ आहे आणि या काळात ऑटोमन राजवटीने या प्रदेशात बऱ्यापैकी स्थिरता आणली. ही स्थिरता त्यांच्या मिलेट नावाच्या प्रणालीवर आधारित होती. या प्रणालीमुळे वेगवेगळ्या धार्मिक समुदायांना त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये स्वायत्तता मिळाली होती, पण अर्थातच अंतिम अधिकार सुलतानाकडेच होता. म्हणजे बघा, ऑटोमन प्रशासनाचं वैशिष्ट्य होतं केंद्रीकृत नियंत्रण आणि स्थानिक धार्मिक स्वायत्तता यांचं मिश्रण. या मॉडेलमुळेच विविध गटांना एकत्र ठेवून दीर्घकाळ शांतता टिकवता आली. पण याच्या अगदी उलट होतं ब्रिटिश मॅन्डेटने आणलेलं मॉडेल, जे पूर्णपणे साम्राज्यवादी आणि सामरिक हितसंबंधांवर केंद्रित होतं. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचा अस्त झाला आणि या प्रदेशात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आणि ही पोकळी भरून काढायला पुढे आले ब्रिटिश. त्यांनी मॅन्डेट प्रणाली आणली, जी वसाहतवादी प्रशासनाची एक नवीन आणि अधिक थेट पद्धत होती आणि जिने या प्रदेशाचं भवितव्य कायमचं बदलून टाकलं. इथेच आपल्याला 2 साम्राज्यांच्या उद्दिष्टांमधला मूळ फरक दिसतो. ऑटोमनांचं लक्ष होतं प्रादेशिक स्थिरता टिकवण्यावर, तर ब्रिटिशांचं ध्येय होतं सुएझ कालव्यासारखी महत्त्वाची ठिकाणं सुरक्षित करणं आणि आपला प्रभाव टिकवून ठेवणं. आणि ह्याच बदलामुळं ह्या प्रदेशात संघर्षाची मुळं रोवली गेली. ही बाल्फोर घोषणा फक्त एक राजकीय स्टेटमेंट नव्हतं, हे एक भूराजकीय साधन होतं. या घोषणेने एकाच वेळी 2 परस्पर विरोधी आश्वासनं दिली. एकीकडे ज्यूंसाठी राष्ट्रीय घराला पाठिंबा दिला आणि दुसरीकडे तिथल्या बहुसंख्य गैरज्यू लोकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याचं वचन दिलं. याच दुहेरी भूमिकेमुळे भविष्यातल्या संघर्षाची बीजं पेरली गेली. आणि हाच तो विरोधाभास आहे ज्याबद्दल आपण बोलतोय. ब्रिटिश मॅन्डेट याच मूळ विरोधाभासावर उभं होतं. एकाच वेळी 2 परस्पर विरोधी गटांना पाठिंबा देण्याच्या या धोरणामुळे दोन्ही समुदायांमध्ये अविश्वास आणि असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणजे स्थानिक पातळीवर हिंसाचार आणि राजकीय तणाव प्रचंड वाढला. आता ब्रिटिशांना हे प्रकरण सांभाळता येईना. हिंसाचार वाढत होता आणि त्यांच्या मूळ विरोधाभासामुळे मॅन्डेट अपयशी ठरत होतं. मग त्यांनी हे प्रकरण सोपवलं नव्या तयार झालेल्या संयुक्त राष्ट्रांकडे आणि यानंतर ह्या प्रदेशाचं भवितव्य बाहेरच्या शक्तींच्या निर्णयांवर अवलंबून राहिलं. तर संयुक्त राष्ट्रांनी काय उपाय सुचवला? त्यांनी एक विभाजन योजना मांडली. सोप्या भाषेत सांगायचं तर 2 स्टेट सोल्युशनचा हा पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रयत्न होता. या योजनेनुसार पॅलेस्टाईनचे 2 भाग करून स्वतंत्र अरब आणि ज्यू राज्ये बनवायची होती आणि जेरुसलम शहरावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवायचं होतं. पण या वाटपामध्ये एक मोठी अडचण होती. जवळपास 55% जमीन प्रस्तावित ज्यू राज्याला देण्यात आली, जिथे त्यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 1/3 होती. साहजिकच या असमान वाटपामुळे अरब नेतृत्वाने ही योजना पूर्णपणे नाकारली. इथेच या योजनेचं भवितव्य ठरलं. ज्यू नेतृत्वाने ती स्वीकारली, पण अरब नेतृत्वाने ती धुडकावून लावली. एका बाजूने स्वीकार आणि दुसऱ्या बाजूने नकार, आणि याचा थेट परिणाम म्हणजे गृहयुद्धाला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय समुदायाने आखलेली शांतता योजना प्रत्यक्षात येण्याआधीच अयशस्वी ठरली. 1948 साली ब्रिटिश गेले आणि जी राजकीय पोकळी निर्माण झाली त्यात इस्रायलने स्वातंत्र्याची घोषणा केली. या घोषणेला शेजारच्या अरब देशांनी तीव्र विरोध केला आणि पहिलं अरब इस्रायली युद्ध पेटलं. या युद्धाने फक्त सीमाच नाही, तर या प्रदेशाची सामाजिक आणि लोकसंख्याशास्त्रीय रचनाही कायमची बदलून टाकली. या युद्धाचा एक खूप मोठा आणि दुःखद मानवी परिणाम म्हणजे 7 लाखांहून अधिक पॅलेस्टिनियन लोकांना आपलं घरदार सोडून जावं लागलं. या घटनेला ते नकबा म्हणजेच महाआपत्ती म्हणतात आणि हीच घटना त्यांच्या राष्ट्रीय ओळखीचा आणि न सुटलेल्या निर्वासित समस्येचा केंद्रबिंदू बनली. त्याचवेळी दुसरीकडे एक वेगळं स्थलांतर सुरू होतं.
होलोकॉस्टमधून वाचलेले आणि अरब देशांतून हद्दपार झालेले जवळपास 7 लाख ज्यू नव्याने स्थापन झालेल्या इस्रायलमध्ये आले. या मोठ्या स्थलांतराने इस्रायलच्या लोकसंख्येला आणि राष्ट्रीय अस्मितेला एक नवा आकार दिला. यानंतरच्या 25 वर्षात 3 मोठी युद्ध झाली. प्रत्येक युद्धाने इस्रायलच्या सीमा विस्तारल्या आणि या प्रदेशातील संघर्ष अधिकच गुंतागुंतीचा होत गेला. विशेषतः 1967च्या युद्धानंतर वेस्ट बँक आणि गाझापट्टीवर ताबा मिळवल्यामुळे पॅलेस्टिनी लोकांसोबतचा संघर्ष थेट आणि अधिक तीव्र बनला. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर एक असा न सुटलेला वारसा ज्यामध्ये साम्राज्यवादी धोरणं आणि युद्धांमुळे निर्माण झालेल्या समस्या आहेत आणि त्या आजही या संघर्षाला आकार देत आहेत. शांततेच्या मार्गात हेच मोठे अडथळे बनून राहिले आहेत. हे जे मुद्दे आहेत ना, ते फक्त राजकीय वाद नाहीत. यांच्या मागे खोलवर रुजलेला इतिहास आणि भावनिक संदर्भ आहेत. उदाहरणार्थ, जेरुसलेमचा दर्जा किंवा पॅलेस्टिनी निर्वासितांच्या परत येण्याचा हक्क. हे सगळे मुद्दे थेट 1948च्या घटना आणि त्या आधीच्या आश्वासनांशी जोडलेले आहेत. 1993मध्ये ओस्लो करारामुळे एक आशेचा किरण दिसला होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांना मान्यता दिली आणि मर्यादित पॅलेस्टिनी स्वशासनाची तरतूदही केली. पण जेरुसलेम, निर्वासित आणि सीमांसारखे सर्वात कठीण आणि महत्त्वाचे मुद्दे भविष्यातील वाटाघाटींसाठी पुढे ढकलण्यात आले आणि त्यामुळेच ही प्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही. तर मग हा सगळा इतिहास आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतो. जेव्हा एखाद्या प्रदेशाचं भवितव्य आणि तिथल्या सीमा बाहेरच्या शक्ती ठरवतात, तेव्हा तिथे राहणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थाने शांतता आणि स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार कधी मिळू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे जो साम्राज्यवाद आणि वसाहतवाद आपल्या मागे सोडून जातो.